तर डॉक्टर, माणूस नेमका दारू प्यायला कधी लागतो आणि हे दारूची लत सोडवणं ही इतकं अवघड का असतं आणि नेमकं ही लतच आहे की काही गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी किंवा काही गोष्टी लपवण्यासाठी घेतलेलं हे पाऊल असू शकतं? पहिले काय होतं की फ्रेंड्समध्ये, मित्र मैत्रिणी यांच्यामध्ये एक आनंद म्हणून, एक वेगळेपणा म्हणून एक मुलगा एक मुलगी काही ना काही अल्कोहोल घ्यायला लागतात आणि नंतर या मज्जेचं रूपांतर सेकंड स्टेपमध्ये होतं, ते होतं सोशल ड्रिंकिंग, की मी ओकेजनल ड्रिंकर आहे, मी पार्टीमध्ये गेला तर घेणार, मित्रांसोबत बसलं घेणार, मैत्रिणींसोबत बसलं तर घेणार, एन्जॉयमेंट म्हणून घेणार. आणि एक छोटीशी गोष्ट सांगतो की याचं रूपांतर कसं होतं. आता लक्षात घ्या, आता आपल्याला इथून एका स्पॉटला जायचंय आणि आपल्याला माहिती त्या रस्त्याने खूप ट्रॅफिक असते, तर आपण काय करतो, मॅपमध्ये काय करतो आपण सांगा, लोकेशन. लगेच आपण काय करतो, बाजूचा एखादा रस्ता आहे का बघतो, अरे काही शॉर्टकट आहे का बघतो की नाही. आणि शॉर्टकट मिळाला तर काय वाटतं, अरे वाह क्या मजा आहे. पण काय होतं की आपलं शरीर पण असंच आहे की आपल्या शरीराला काय होतं की आपण जेव्हा अल्कोहोल घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे केमिकल्स रिलीज होतात, एक रिलॅक्सेशनची भावना तयार होते आणि त्या रिलॅक्सेशनमध्ये असं माणसाला वाटतं की आपण त्या स्थितीमध्येच राहावं. पण ती स्थिती काही काळानंतर अल्कोहोल जशी जशी कमी होते तशी तशी ती स्थिती जाते. म्हणूनच मेंदूला काय होते की एक शॉर्टकटची इच्छा तयार होते, एक शॉर्टकटची सवय लागून जाते आणि ही शॉर्टकटची सवय कधी ऍडिक्शन मध्ये बदलून जाते, कधी एक तणावपूर्ण स्थितीमध्ये चालले जाते, त्याला त्याचं भान राहत नाही आणि यालाच आपण म्हणतो अल्कोहोलिक.